शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते. जळगाव जिल्ह्यातील 11,000 लाडक्या बहिणी अपात्र, राज्य सरकारचा मोठा दणका. पुढली मोठी बातमी निघते. लाभार्थ्यांचे रेशन होणार बंद, 28 फेब्रुवारीच्या आत करावी लागणार ई-केवायसी. पुढली मोठी बातमी निघते. तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन. पुढली मोठी बातमी निघते. केंद्र सरकारकडे अडकले 700 कोटींचे अनुदान, शेतकरी हतबल. पुढली मोठी बातमी निघते. पोखराच्या धर्तीवर नवी योजना, शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. पुढली मोठी बातमी निघते. जमीन खरेदी विक्रीत अडथळा ठरणारा तुकडाबंदी कायदा रद्द होणार, महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. पुढली मोठी बातमी निघते. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची शेट्टी यांची मागणी, कृषी मंत्र्यांना दिला इशारा. पुढली मोठी बातमी निघते. विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवट, कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी संकटात. पुढली मोठी बातमी निघते. कृषी मंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी, त्यांच्या वक्तव्यामुळे स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान, किसान सभा आक्रमक. पुढली मोठी बातमी निघते. शासनाला द्यावी लागणार पीक नुकसान भरपाई, लवकरच राज्य शासनाकडून रक्कम होणार वितरित, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.